अर्थसंकल्पात मोदी सरकारकडून नोकरदारांसाठी सर्वात मोठी घोषणा 12 लाखांपर्यंत उत्पन्न करमुक्त 12 लाख उत्पन्न असणाऱ्यांना आता 80,000चा फायदा। स्वदेशी कपडे, मोबाईल, टीव्ही, इलेक्ट्रिक वाहन, चामड्याच्या वस्तू स्वस्त होणार। कॅन्सरवरील औषध आणि मेडिकल उपकरणेही स्वस्तचा निर्णय, तर घर मात्र महागणार। देशातील 7 कोटी शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्डची मर्यादा 3 लाखांवरून 5 लाखांवर, तर 100 जिल्ह्यात पंतप्रधान धनधान्य कृषी योजना राबवणार। 36 जीवनावश्यक औषधांवरील करात सूट, कॅन्सरची औषधही स्वस्त होणार, तर मेडिकल क्षेत्रात 5 वर्षात 75,000 जागा भरणार। मोदी सरकारने मांडलेलं बजेट देशाच्या आर्थिक विकासासाठी मैलाचा दगड ठरणार। मुख्यमंत्री फडणवीसांनी व्यक्त केला विश्वास, तर मध्यम वर्गासाठीचं ड्रीम बजेट म्हणत फडणवीसांकडून कौतुक। देशातील प्रत्येक राज्यांसाठी मोठी आर्थिक मदत, केंद्राकडून 1.5 लाख कोटींच्या बिनव्याजी कर्जाची तरतूद, भारताला जगाचं फूड बास्केट बनवण्याचाही उद्देश। अर्थसंकल्प सादर होतात शेअर बाजारात पडझड, सेन्सेक्समध्ये 350 अंकांची घसरण, तर निफ्टी 150 अंकांनी घसरलं। सर्वाधिक पडझड मिड कॅप शेअरमध्ये। महामुंबई परिसरात आजपासून रिक्षा टॅक्सी प्रवास महागला। रिक्षाचे किमान भाडे 26 रुपये, तर टॅक्सीसाठी किमान भाडं 31 रुपये। छत्रपती संभाजीनगरमध्ये 10 कुत्र्यांची हत्या, बिस्किटात विष टाकून पाळीव कुत्र्यांसह भटक्या कुत्र्यांनाही मारलं। अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल। माघी गणेशोत्सवाचा राज्यभर उत्साह, पुण्यातील दगडूशेठ आणि मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात भाविकांची गर्दी। विविध सार्वजनिक मंडळ आणि घरगुती गणपतीचंही आगमन।